नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत 28 छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग। मी इथं पूर्ण उंचीमध्ये 1 इंच मिक्स केलेला आहे। 28 छातीला मी इथं शोल्डर 4.5 इंच घेतलेला आहे। मुंड्याचं माप मी 5 इंचावर टाकलेला आहे। छातीचा चौथा भाग घेतलेला आहे। पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। 1.25 इंचावर मी मुंड्याचा आकार दिलेला आहे। पाठीमागचा गळा मी 2.25 इंच घेतलेला आहे। पुढचा गळा 6.5 आहे म्हणून मी 6.5 इंचावर घेतलेला आहे। गळ्याचा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे। कमरेच्या साईडने कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच शिलाई टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं करून मी पॉइंट देऊन रेषा आता फिटिंग रेषा मी जोडून घेत आहे। मुंड्याचा आकार द्यायचा आहे एकदम व्यवस्थित। इथे मी फक्त पाठीमागचा मुंड्याचा आकार देणार आहे। पुढील मुंड्याचा आकार आपण शिलाई करताना देणार आहोत। गळ्याचा पण आकार देऊन घ्यायचा आहे। फुल बर्स्टचा पॉइंट मी 9.5 वर घेतलेला आहे। फुल बटचं अंतर जे आहे ते मी 3.5 इंचावर घेतलेलं आहे। मुंड्यापासून वरती मी 1 इंचावर पॉइंट करून फुलबटच्या पॉइंट आणि त्याच्या खाली मी 3 इंच घेतलेला आहे। ती पण रेषा सरळ ओढून घ्यायची आहे। फुलबटचा पॉइंट मुंड्यातला पॉइंट हा एका रेषेवर येऊन खालच्या रेषेपर्यंत जॉईन करून घ्यायचा आहे। त्याच रेषेवर जो पॉइंट आलेला आहे 1 इंचाचा त्याच्या बाहेर 1 इंच घेऊन मी व्हिडिओत जसं दाखवलं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपली प्रिन्सेस ब्लाऊजचं मार्किंग झालेलं आहे। मी व्यवस्थित पेपर कट करून घेतलेला आहे। आपला डबल फोल्ड पेपर असल्यामुळे मधनं आपण कटिंग करून घेणार आहे, म्हणजे आपला पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग एक सोबतच कटिंग होणार आहेत। टक्स काढून घ्यायचा आहे व्यवस्थित। इथे मी गळा पण कट करून घेत आहे। आता आपल्याला दुसऱ्या पेपरवर हे दोन्ही पार्ट वाढून घ्यायचे। त्याच्या आधी मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे। जो पुढचा पार्ट एक निघलेला आहे तो व्यवस्थित पेपरवर सेट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे। जिथे फुलबटचा पॉइंट आपण दिला होता त्याची पण मार्किंग करून घ्यायची आहे। 1 इंच मी पुढे घेतलेले आहे त्यापासून आणि खाली 3 इंच वरच्या साईडने 3 इंच देऊन व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे। शिलाई मार्जिनसाठी आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहोत। सेम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायची आहे। आता आपण दुसरा पार्ट वाढवून घेणार आहोत। दुसरा पार्ट पण हुक लूकसाठी पुढील बागेला अर्धा इंच आणि व्हिडिओत बघू शकता मुंड्यापासून खालच्या भागाला असा अर्धा इंच आपल्याला असं वाढवून घ्यायचं आहे। पहिले आहे असाच पेपर ठेवून सगळ्या बाजूने व्यवस्थित आखून घेतलेला आहे मी। बघा पुढच्या साईडला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत आहे। व्यवस्थित लाईन मग ओढून घ्यायची आहे। खालच्या साईडने मी 1.5 इंच घेतलेला आहे। इथे आपली हा पण पार्ट कटिंग झालेला आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुलच विसरू नका। आता आपण इथे बाही कटिंग करणार आहोत। बाही उंची प्लस 1 इंच घ्यायचे, दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे।
उंचीचा मध्य काढलेला आहे मी इथं, बाही आपली लहान आहे म्हणून 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. आठ इंचावर मी मार्किंग करून दंडरेषा ओढून घेतलेल्या आहेत. बाहीला व्यवस्थित आकार दिलेला आहे. पुढचा मागचा बाही व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आपलं माप हे खूप छोटं आहे. पुढचा भाग पण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आपलं इथं पेपर कटिंग व्यवस्थित सगळं तयार झालेलं आहे. तेच पेपर कटिंग मी आता कपड्यावर कटिंग आखून व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. इथं व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी इथं जरा स्पीडने घेतलेला आहे. मी इथं बॅक हुक करणार आहे, त्याच्यामुळे मी अर्धा इंचचं जे हुक लूपसाठी मार्जिन सोडलं होतं ते सोडूनच मी पेपर कपड्यावर ठेवून आखून घेतलेला आहे. मार्किंगवरनच कटिंग करून झालेली आहे आपली. आता आपण इथे व्ही नेक आपण ड्रॉ करणार आहोत. पूर्ण उंची घेतलेली आहे. उंचीमध्ये अर्धा इंच मिक्स केलं आहे. बॅग मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बॅक हुक आहे, मध्य काढायचा आहे. आतल्या साईडने अर्धा इंच घ्यायचे आणि व्ही नेक आपल्याला ड्रॉ करायचा आहे. अशा प्रकारे जर व्ही नेक ड्रॉ केला तो खूप छान, इतका छान आकार तयार होतो. व्यवस्थित कट करून घ्यायचे. दोन्ही पार्ट व्यवस्थित वेगवेगळे करून घ्यायचे. इथे मी कपड्यावर पण जॉईन करून घेतले. गळ्याच्या साईडने मी पिना लावून घेतलेले आहेत. पाव इंचाचं मार्जिन सोडून मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे. व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे. आणि जिथं गोलाई आहे तिथे आपल्याला कट्स टाकून घ्यायचे, हे लक्षात घ्या. व्यवस्थित पलटी मारून घ्यायचे. अस्तर बाहेरच्या बाजूने दिसलं गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. पाव इंचाचंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे ठेवायची आहे. एकसारखी शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर नवीन असाल तर इथल्या गळ्याला शिलाई मारताना एकदम हळूहळू मारत जा. आता पूर्ण अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचंय. तर माझं अस्तर जॉईन करून झालेलं आहे. शिल्लकचा भाग पण कट करून झालेला आहे. असाच मी दुसरा भाग पण तयार करून घेणार आहे. आपले टक्स द्यायचे राहिले होते ते टक्स देते मी इथे. जे आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं टक्ससाठी व्यवस्थित मोजून मी इथे 4 इंचाचा टक्स घेत दिलेला आहे. आता आपण दुसरं पार्ट तयार करून घेऊया. दुसऱ्या पार्टला पण टक्स देऊन झालेत. आता आपण लगेच हुक लूपची पट्टी जॉईन करून घेऊयात. मी अंदाजेच इथं हुक लूपची पट्टी काढत असते. अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला टिप मारायची आहे. पहिले इथे आईची पट्टी तयार करत आहोत आपण, जी की आपण खालच्या साईडने जोडत असतो. बघा मी व्हिडिओमध्ये कसं दाखवलंय अशा व्यवस्थित ती पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. फिनिशिंग गळ्याची अजिबात खराब नाही झाली पाहिजे. एक्स्ट्राचे जे धागे दोरे दिसत असतील ते व्यवस्थित काढून घ्यायचे. दुसऱ्या साईडला पण आपण आता हुकची पट्टी लावून घेणार आहोत. हुकची पट्टी वरच्या बाजूने लागते. व्यवस्थित आतल्याच बाजूने फोल्ड करून वरनं टिप मारायची आहे.
वरच्या बाजूने व्यवस्थित लॉक करायचे. आपले हुक आणि आईच्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता एकदम व्यवस्थित. आणि गळा पण किती सुंदर दिसतोय. आता आपण फ्रंट पार्ट स्टिचिंग करून घेणार आहे. मी पिना लावून घेतलेल्या आहेत. गळा व्यवस्थित सेट करून त्याच्यावर टिप मारून घ्यायची. नेहमी आपल्याला शिलाई मार्जिन 1/2 इंचच घ्यायचं आहे. कुठेच कमी जास्त घ्यायचं नाही. 1/2 इंचाचंच शिलाई मार्जिन आपण घेऊन स्टिचिंग करत असतो. पिना काढून घ्यायच्यात. मधला गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. पलटी मारून घ्यायचे. वरून आपण दाब शिलाई देणार आहोत. हे एक्स्ट्राचे जे काचा आहेत, आपली मशीन खराब होऊ नये किंवा सुया तुटू नयेत म्हणून ह्या काचा ज्या शिलाईमध्ये येणार आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्यात आधी, नाहीतर आपली मशीन खराब होऊ शकते अशाने. ते सगळं व्यवस्थित सेट करून त्याच्यानंतर आपल्याला अस्तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. इथे माझं अस्तर जॉईन करून झालेलं आहे. कपडा पण मी एक्स्ट्राचा कट करून झालेला आहे. ज्या शिलाईमध्ये येणार आहेत त्या काचा तुम्ही काढून घ्या. इथे मी पुढचा दुसरा भाग तयार करायला घेतलेला आहे. शिल्लकचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. असंच आता मी दुसरा पार्ट पण तयार करून घेणार आहे. आता आपण पुढील भाग जॉईन करून घेणार आहोत. तुम्हाला जसं वाटलं बघा, मी व्हिडिओमध्ये कसं केलेलं आहे. मला जर वाटलं त्या काचा काढायला पाहिजे त्या मी काढून घेतलेल्या आहेत. जे शिलाई मार्जिन ठेवलं होतं आपण 1/2 इंचाचं, त्याच्यावरूनच व्यवस्थित शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर नवीन असाल तर इथं शिलाई मारताना एकदम सावकाश मारा, कारण की ते गोलाईला आकार व्यवस्थित स्टिच झाला पाहिजे, तरच प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम छान दिसतो. नाहीतर तो जर व्यवस्थित शिलाई मारली गेली नाही तर आपला प्रिन्सेस ब्लाऊज बिघडू शकतो. कट्स मारायचेत गोलाईला. दुसरा पार्ट पण आपण जॉईन करून घेणार आहे. बघू शकता प्रिन्सेस ब्लाऊजला आपण खालच्या साईडनीच पार्ट जॉईन करत असतो. इथे एक तुमच्यासाठी आता एक छानशी टिप आहे. तुम्ही जर कटिंगचा व्हिडिओ स्किप न करता किंवा पूर्ण जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पुढील मुंडा कट केला नव्हता, तो आता आपण हा इथे पुढील मुंडा कट करणार आहोत. पिना व्यवस्थित सेट करून घ्यायचेत, म्हणजे कपडा हल्ला नाही गेला पाहिजे आणि आपला मुंडा व्यवस्थित पिना लावून घेतल्यामुळे आपला मुंडा व्यवस्थित कटिंग होतो. अजिबात इकडे तिकडे कपडा हलत नाही. आता मुंड्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पुढील मुंडा आपण 1/2 इंचावर देतो. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग कटिंग करायचं आहे. असं केल्यामुळे आपला पुढील भाग जो जॉईंटला जो खालीवर होतो
तो अजिबात होत नाही, एकसारखी शिलाई येते. त्याच्यामुळे आपण पुढील मुंडा हा पुढचा भाग स्टिच केल्यानंतरच कटिंग करतो. तुम्हाला जर असं वाटलं की शिलाईवर आपली कटिंग झालेली आहे तर शिलाई मारून घ्या. इथे कंटाळा अजिबात करायचा नाही. इथे कंटाळा जर केला तर मधल्या साईडला फुगा येऊ शकतो, त्याच्यामुळे शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण इथे शोल्डर जॉईन करणार आहोत. गळ्याच्या साईडने मी 1.5 इंच आणि मुंड्याच्या साईडने मी अर्धा इंच असं तिरपा मी शिलाई मारत असते, जेणेकरून आपले शोल्डर याच्यामुळे उतरत नाहीत. दोन्ही साईडचे शोल्डर बघा मी एकदम व्यवस्थित जॉईन करून घेणार आहे. माझे शोल्डर जॉईन करून झालेले आहेत. गळ्याच्या साईडने व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. चेक करायचं आहे कोणता पार्ट लहान मोठा तर झाला नाही ना. बघा इथे माझं, आणि जर झाला असेल तर बघा मी कशा प्रकारे कट करून काढलेला आहे, तसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. एकसारखाच तो पार्ट आला पाहिजे. आता दोन्ही पार्ट, पुढचा आणि मागचा पार्ट एकदम व्यवस्थित एकमेकावर ठेवून जॉईन करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये मी जसं मार्किंग करत आहे तसंच मार्किंग करायचं आहे. एकसारखं मार्किंग आलं पाहिजे आपले, याची काळजी घ्यायची आहे. कारण की आपला जो काही जणांना प्रॉब्लेम असतो, जो पुढचा भाग किंवा मागचा भाग लहान मोठा होतो, असं केल्यामुळे पुढचा मागचा भाग अजिबात लहान मोठा होत नाही. तुम्हाला कळेलच आता व्हिडिओमध्ये पुढे बघितला तर. त्याच मार्किंगवरनं व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची आपल्याला. ही पट्टी लावताना फिनिशिंगची खूपच गरज आहे इथं आपल्याला. फिनिशिंगली प्रत्येक गोष्टी हे करायच्यात आपल्याला. इथे धागेदोरे वेळेत काढून घ्यायचे. बघा आपला एक पार्ट तयार झाला आहे. आता आपण दुसरा पार्ट पण स्टिच करून घेणार आहे. घाई करायची नाही आहे आपल्याला, कोणत्याच गोष्टीत कुठेच घाई करायची नाही आहे. अस्तर बाहेरच्या साईडने दिसलं गेलं नाही पाहिजे, याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे. बघा माझा हा पण पार्ट तयार झालेला आहे. आता मी पुढच्या साईडला पट्टी लावून घेणार आहे. पुढच्या साईडला पण जिथं मार्किंग केली होती तिथनंच मी हे केलेलं आहे. आतल्या बाजूला फोल्ड करून वरनं दाब शिलाई दिलेली आहे. आपला ब्लाऊज आता इथे जवळजवळ तयार झाला आहे. आता आपण बाही तयार करून घेणार आहे. बाही व्यवस्थित सेट करून घ्यायचे. अस्तर जॉईन करून घ्यायचे. इथे माझं अस्तर जॉईन झालेलं आहे. बघा वरनं मी आता दाब शिलाई देत आहे. दाब शिलाई दिल्यामुळे आपलं मेन कपडा अस्तर व्यवस्थित पलटी होतं. अस्तर बाहेर दिसण्याचे चान्सेस 0 होऊन जातात तिथे. तर पूर्ण अस्तर आपण बाहीला व्यवस्थित जॉईन करून घेणार आहोत. झाली इथे आपली बाही पण तयार झालेली आहे. एक्स्ट्राचा कपडा जो राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. शिलाईमध्ये जर काचा कुठं येणार असेल असं वाटत असेल तर त्या काढून घ्यायच्यात. बाहीचा मध्य काढायचा आहे. आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत. मध्यापासून व्यवस्थित बाही ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई एकसारखीच आली पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे तुम्ही. इथे आपली बाही तयार झालेली आहे. बघू शकता आपली बाही एकदम व्यवस्थित जॉईन झालेली आहे.
आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. पुढचा भाग घेतलेला आहे मी इथे. ब्लाऊजचं मध्य काढायचं आहे बरोबर पुढच्या भागाचा. आपला बॅक हुकचा ब्लाऊज असल्यामुळे आपण पुढच्या भागाचा मध्य काढतो. व्यवस्थित एक पाट त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि फिटिंगची रेषा, फिटिंगची शिलाई तिथे मारून घ्यायची आपल्याला. बघू शकता मी कसं करत आहे. एक्स्ट्राचं जे कपडा आहे ते पण कट करून घ्यायचं इथे. जे माप आहे आपलं ते टाकून व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची इथे आपल्याला. शिलाई संपल्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक शिलाई आपली संपल्यानंतर आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. झाले, आपली शिलाई मारून झालेली आहे. बघा आपली किती एकदम व्यवस्थित साईड टीप व्यवस्थित आलेली आहे. आता आपण आई तयार करून घेणार आहोत मशनीवर. आईचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी. व्यवस्थित लॉक करून आईला सुरुवात करायची आहे. इथे मी 3 आई बनवणार आहे. बघू शकता माझे आई पण लावून झालेत. आता मी इथे बॅक साईडला बो तयार करणार आहे. मेन कपडा मी डबल घेतलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे. सगळ्या बाजूने मी जॉईन करून घेणार आहे. तुम्हाला जर बो तयार करण्याचा सविस्तर व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी तो व्यवस्थित बनवेल. इथे व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मग मी तुम्हाला बोचं मेजरमेंट सांगितलेलं नाही आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे. ते आपला चौकोनी पाट तयार झालाच पाहिजे, तरच आपला बो एकदम छान आणि सुंदर तयार होतो. बघू शकता हे 2 पार्ट पण मी काढलेले आहेत खालच्या साईडनी लावायला. ते पण स्टिच करून घ्यायचेत व्यवस्थित. दोन्ही पार्ट व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे. आता हे पार्ट आपण एक टोकदार साह्याने पलटी मारून घेणार आहोत. दोन्हीचे टोकं व्यवस्थित काढून घ्यायचेत आणि आपण ह्याला इस्त्री करून घेणार आहोत. बघा मी इथे इस्त्री करून घेतलेले आहे. जो बोसाठी तयार केलेला होता चौकोनी भाग त्याचा मध्य काढायचा आहे. सुई धाग्याच्या मदतीने ते मध्ये बरोबर मध्ये शिवून घ्यायचं आहे. एक 2 वेळा व्यवस्थित गुंडाळून गाठ बांधून घ्यायची आपल्याला तिथे. ते पार्ट पण व्यवस्थित एकवर एक ठेवून बोला जॉईन करून घ्यायचे. एकदम व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत हे सगळे पार्ट. आता आपण ब्लाऊजवर
हा पार्ट स्टिचिंग करून घेणार आहे. बरोबर वरचे जिथे हुक लावणार आहे आपण तिथंच हा पार्ट जॉईन करून घेणार आहे. थँक्यू.